मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक होणार आहे। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत फडणवीसांशी संवाद साधतील। मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार असून 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांकडून तपासणी करण्यात आली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीसंदर्भात माहिती घेऊयात। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, आजच्या बैठकीविषयी काय माहिती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज कुंभमेळ्याची बैठक होणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या साधू महंतांची मागणी होती की मुख्यमंत्री यांनी स्वतः या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर कराव्या आणि त्यानंतरच नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या साधू महंतांच्या आहेत। त्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी अशा प्रकारची मागणी या साधू महंतांची होती आणि त्यांनी या सगळ्यांच्या संदर्भात वेळोवेळी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। मात्र या सगळ्यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते सुरुवातीलाच या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन भवनाच्या दालनामध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। त्या बैठकीला शैव वैष्णव अशा 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत देखील उपस्थित राहणार आहे आणि याच बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अर्थात 2026, 27 आणि 28 मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्रात होतोय, नाशिकमध्ये होतोय, त्या कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा, ध्वजारोहणाच्या तारखा ज्या आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केल्या जाणार असल्याची देखील माहिती आहे आणि त्या देखील जाहीर होणार आहे। या सगळ्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं अद्याप अजून काय पुढे येतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही घोषणा मुख्यमंत्र्यांकडून आजच्या बैठकीमध्ये केली जाते का? कारण कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात रिंग रोड असतील आणि इतर विकासाची महत्त्वाची जी कामं आहे ज्यामध्ये गोदाघाटाचं सुशोभीकरण असेल, गोदावरी स्वच्छता मोहीम असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या साधू महंतांच्या असणार आहे आणि त्या अनुषंगानं आज मुख्यमंत्री या सगळ्याच्या अनुषंगानं काही घोषणा करतील का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा खरं तर या बैठकीला होती आणि अखेर आज ही बैठक पार पडतीये। या बैठकीतून काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीला गिरीश महाजन, दादा भुसे, त्याचबरोबर नरहरी झिरवळ हे मंत्री देखील उपस्थित असणार आहे। मात्र छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे या बैठकीला उपस्थित राहतील का याबाबत अद्याप कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाही। त्यामुळे कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांच्या आणि नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये हे मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बिलकुल लक्ष्मण, या सगळ्या माहिती। पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती, तिजोरीतील शशांक हगवणे आणि लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन्स घेतले ताब्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा। राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीचा निर्णय कागदावरच, सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच। खालापूर टोल नाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर। इनहाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इनहाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध होणार, विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात, छोटी मोठी रेस्टॉरंट्स आणि धाबा चालकांना मोठा दिलासा। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये PMPMLची भाडेवाढ आजपासून लागू। पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70, PMRDA हद्दीतला पास 120 रुपयांवरनं 150 रुपयांवर, प्रवाशांच्या खिशाला कात्री। जोरदार कोसळणाऱ्या पावसानं अचानक घेतली विश्रांती, उकाड्यानं मुंबईकर झाले हैराण। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय, वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन। भारताच्या नंदिनी गुप्ताचं मिस वर्ल्ड बनण्याचं स्वप्न भंगलं, थायलंडच्या ओपल सुजातानं जिंकला मिस वर्ल्ड 2025चा किताब।
आणि IPL मध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई सामना रंगणार. विजेत्याची गाठ अंतिम फेरीत बेंगळुरूशी पडणार. पुणे ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात निलेश सोबत त्याची मैत्रीण होती आणि त्याच मैत्रिणीच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून निलेश अनेकांच्या संपर्कात होता. दिल्लीपर्यंत या मैत्रिणीची साथ निलेशला मिळाली, पण त्यानंतर निलेश हा एकटाच नेपाळपर्यंत गेला. पण दिल्लीपर्यंत या मैत्रिणीचा नंबर ट्रेस करण्यात आल्याचा पोलिसांना मोठा फायदा झाला. तो पुण्यातून 23 मे रोजीच फरार झाला आणि तो पोहोचला, ज्या मार्गे पोहोचला तो मार्ग होता पुणे, कर्जत, रायगड, मुंबई, दिल्ली, गोरखपूर आणि त्यानंतर तो नेपाळमध्ये पोहोचला. नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तो तिथे 5 दिवस वास्तव्यास होता. मात्र तो सतत नेपाळमध्ये राहायचा नाही, बाहेर यायचा आणि परत नेपाळमध्ये जायचा. म्हणजे सोनोली गाव आहे उत्तर प्रदेशमधलं, त्या गावातही थांबायचा आणि काठमांडूमध्ये देखील त्याचा वास्तव्य होता. नंबर ट्रेस होऊ नये यासाठी डिजिटल पेमेंट टाळण्यासाठी गुंड निलेश चव्हाणनं 2 लाखांची कॅश सोबत ठेवलेली. आपण कुणालाही ट्रेस होऊ नये यासाठी निलेश चव्हाणनं कार सुद्धा सोबत नेली नव्हती. तो मोबाईल वापरत नव्हता आणि डिजिटल पेमेंट करत नव्हता. मात्र दिल्लीमध्ये एका ठिकाणी निलेशनं गुगल मॅपचा वापर केला आणि त्याचवरनं निलेश गोरखपूरला जातोय याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच माहितीचा आधार घेत पोलिसांनी नेपाळ सीमेवरती जात धडक कारवाई करत निलेशला अटक केली. नेपाळला पळून जाताना निलेश चव्हाणला त्याच्या मैत्रिणी व्यतिरिक्त इतर कुणी मदत केली होती का याचा तपास आता पोलीस करतात. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे निलेश हा हगवणे किंवा कसपटे कुटुंबाचा नातेवाईक नव्हता. असं असतानाही वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे कसं आलं हा प्रश्न निकाली लावण्यासाठी पोलिसांनी आता त्या दृष्टीनं पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात. ATSनं अटक केलेल्या रवी वर्माची मुंबईत चौकशी. रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातली माहिती पाकिस्तानला पुरवत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा. पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ कारची MPSCच्या 12 विद्यार्थ्यांना धडक. सगळ्या जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीचा निर्णय कागदावरच. सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोलनाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. इन हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे. 11वी ऑनलाईन प्रवेशाकरता इन हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात. छोटी मोठी रेस्टॉरंट्स, धाबा चालक यांना मोठा दिलासा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात PMPML ची भाडेवाढ आजपासून लागू. पालिका हद्दीतला तास 40 ऐवजी 70 तर PMRDA हद्दीतला पास 120 वरून 150 रुपयांवर. प्रवाशांच्या खिशाला कात्री. जोरदार कोसळणाऱ्या पावसानं अचानक घेतली विश्रांती. उकाड्यानं मुंबईकर झाले हैराण.
आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉकचा निर्णय, वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 3,400 वर, तर 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. महाराष्ट्रात 68 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. भारताच्या नंदिनी गुप्ताचं मिस वर्ल्ड बनण्याचं स्वप्न भंगलं. थायलंडच्या ओपल सुचाता हिनं जिंकला मिस वर्ल्ड 2025चा किताब. IPLमध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई सामना रंगणार. विजेत्याची गाठ अंतिम फेरीत बंगळुरूशी पडणार. ब्रेकनंतर स्वागत. मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये युती होणार का याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. अशातच डोंबिवलीमध्ये ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची ही नांदी तर नाही ना याची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्ते तर एकत्र आलेत, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना टाळी देणार का याची उत्सुकता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी. मनसे आणि उभाटाचं एकत्र आंदोलन. कार्यकर्त्यांची एकी, नेते एकत्र येणार का? उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेलं हे आंदोलन राजकीय मतभेद असले तरी सुद्धा त्या मतभेदांना बाजूला ठेवत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. निमित्त होतं डोंबिवलीच्या पलावातील रखडलेल्या ब्रिजच्या कामाचं. सुमारे 7 वर्षांनंतर सुद्धा या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. या विरोधात या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय. त्यानंतर दोनही पक्ष एकत्र येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. यावरती नेते नेमकं काय म्हणतात बघूया. त्याने विचारलं तुम्ही याल का? चला एकत्र करूया. चांगल्या कामाला एकत्र यायला काही हरकत नाहीये. याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. युती आघाडी काय होईल नाही होईल ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. स्थानिक लेवलचं राजकारण कसं करायचं काय करायचं एवढं थोडंफार ज्ञान आम्हालाही आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते करतो. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही तर प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा आहे. ती नेते पूर्ण करतील अशी अपेक्षा पण आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसेल देखील. मनसे आणि उभाटाच्या युतीची चर्चा झाली ती राज यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी सुद्धा केली. मात्र दोन्ही नेत्यांनी युतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच आता डोंबिवलीत मनसे आणि उभाटाने एकत्रितपणे केलेल्या आंदोलनामुळे ही नव्या युतीची नांदी तर नाही ना याची चर्चा सुरू झालेली आहे. आता यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. की नांदीचं काय फरक पडणार? मी काय म्हणालो, 20+0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे. काय फरक पडत नाही. डोंबिवलीतील रखडलेल्या पुलाच्या कामाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना टाळी देणार का? मनसे आणि उभाटाची युती होणार का? याकडे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. प्रदीप बणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.